भाईंनी हात उचलला, पण तो माझ्यासाठी. आणि ते लोक स्वतःला एवढं सुशिक्षित म्हणवतात पण इतक्या खालच्या थराला गेले. अरे मागून गाडी तुम्ही ठोकली आणि समोरच्याला दोष देताय. मला बोलले तुमचा सगळ्या लोकांसमोर अपमान केला म्हणजे तुमची ती इज्जत आणि आमची काही इज्जत नाहीये का? तर आमच्याकडे तुमच्यासारखा पैसा आणि नाव नाहीये म्हणून. माझं गॅरेज तोडलं, घरात घुसले, सगळं हिरावून घेतलं. आणि सम्या, आज तुला काय झालं असतं तर मी स्वतःला माफ नसती करू शकले. काय मिळवलं रे यांनी असं करून? सम्या, अरे या ट्रकचा टायर तर त्या रिक्षापेक्षा पण छोटा निघाला. कसं आहे बघ ना वहिनी, माझ्या एका खोट्यासाठी माझ्या खऱ्या प्रेमाला त्याग करावा लागतोय. पण ताई, मिस्टर वाबीसाबी, तुझं त्यांच्यावर प्रेम आहे ना? एक तर ते खोटं बोलले आणि जरी प्रेमासाठी खोटं बोलले असले तरी माझ्या घरच्यांसाठी मी त्यांना विसरायला तयार आहे. तर अरे महागड्या आणि पॉवरवाल्या गाड्या जशी छोटी गाडी बघून मजाक म्हणून उडवून जातात ना, तसं आपल्याला उडवून गेले रे विचारे. माझा आणि त्या सत्यजित विचारेचा संबंध तुटला. भाऊजी, अहो दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा तुम्ही स्वतःच्या प्रेमाला का देताय? हे सगळं तुम्हाला वाटतं तसं नाहीये. अहो माझं ऐकून तरी घ्या. हे काय बोलतेस तू वहिनी? तू त्यांची बाजू घेऊन मला समजवण्याचा प्रयत्न करतेस. तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना काय वागला तो माणूस. त्यांनी खुद्द बापू साहेबांवर हात उचललाय वहिनी. भाऊजी, जे घडलंय ते तुम्हाला दिसतंय, पण हे घडवलंय ते तुम्हाला दिसत नाहीये. म्हणजे तुम्ही येण्यापूर्वी इथे काय घडलं, कसं घडलं, का घडवून आणलं हे सगळं मला माहितीये. अहो खरं तर शिव. वृषाली, अगं तू इथे आहेस? मी कधीपासून शोधतोय तुला. हा अगं आज तरी मला थोडासा वेळ दे. आज वाढदिवस आहे माझा. I was missing you so much. Oh, sorry, मी दोघं बोलत होतो आणि मी मध्येच सत्यजित, जे झालं ते वाईटच झालं, पण त्यातून एक गोष्ट शिकलो आपण की नाती एका क्षणात तुटू शकतात. तू मागे मला जे बोलला होतास ते पटलंय मला. वैशालीला मी ते स्थान, पत्नीचा मान देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, माझ्या उद्ध्वस्त झालेल्या प्रेमातनं कोणाला तरी आशेचा किरण दिसतोय. हे नसे थोडके. हे कम ऑन सध्या, असं बोलू नकोस. हे बघ, होतं ते चांगल्यासाठी होतं. ऑल फॉर द बेस्ट. त्या फ्रॉड माणसांपासून तू, आपण सगळेच वाचलो. हे कमी आहे का? देवाची कृपा आहे. एनिवे, तुमचं बोलणं झालं असेल तर मी माझ्या बायकोला थोडा वेळ घेऊन जाऊ का? तिची समजूत काढायची, मला बंधणी करायची तिची. आता इतक्या वर्षांचा बॅकलॉग भरून काढायला पाहिजे ना. थँक्यू सत्या. अँड यू टेक केअर. वैशाली, कम. तुझ्या चंदनाच्या आशावावराने सुगंधित झाल्या किती ओंजळी.
तुझी स्निग्ध माया शेवटी ज्या गोष्टीची मला भीती होती तेच झालं. तुझे आपल्यात भिंत उभी राहिलीच. स्मित खुलते चारू, आज तुला माझ्या घराच्या भिंतीवरनं काढावं लागतंय मला. डोळ्यातली आर्जवे मी सखे पण माझ्या मनातून कसं काढू तुला? मनातल्या माझं प्रेम मला आता पुरून टाकावं लागेल चारू. चांदणे शिंपीत जाशी. अहो मला काही कळतच नाही. तू माझी बायको आहेस का शत्रू? सत्यजितला पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केलास ना तर मागा पडेल तुला. कारण माझी स्वप्न पूर्ण नाही झाली तर मी तुझी स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. त्यामुळे उगाचच सत्याचं भलं करण्याच्या नादात स्वतःचं नुकसान करून घेऊ नकोस. तुला ते परवडणार नाही, कळलं? दुसऱ्याच्या प्रेमाची राख रांगोळी करून मला माझी स्वप्न पूर्ण करायची नाही. आणि काय हो, असं कोणतं स्वप्न पूर्ण करणार आहात तुम्ही माझं? आई होण्याचं. होय, आई होण्याचं स्वप्न. तुझं आई होण्याचं स्वप्न फक्त मी पूर्ण करू शकतो. पण जर तू तुझं तोंड बंद ठेवलंस तर आणि तरच. वृषाली, मी आपल्या नात्याला अजून एक चान्स देईन. पण जर का तू सत्याला सगळं सत्य सांगितलंस तर मात्र तुला पुढचं माहिती आहेच. सो विचार कर. बाई, त्या विचारांच्या बांगड्या कुठे आहेत? दादा म्हणत होता की तुम्ही त्या विकल्या म्हणजे गहाण ठेवल्या. काय? हो, एक मोठी रक्कम उचलली, अर्धे दीपकला दिले, अर्धे मी ठेवले आणि कोकणात गेलो. मस्त मजा केली त्या पैशांवर. पिकनिक केली, ऐश. जवळजवळ सगळे पैसे खर्च केले. चुकलंच जरा माझं, नाही का? काय? बाई, तुम्ही खोटं बोलताय ना. मला माहिती तुम्ही असं नाही करू शकत. दादा, तुझ्याकडे आहेत ना बांगड्या? तू ऐकलं नाहीस बाई काय म्हणाले ते? आम्ही ऐश केली त्या बांगड्या विकून. ओके? आणि जे काही केलं ना ते बरोबर केलं आम्ही. जराही मला काही खेद वाटत नाही. याचा प्रचंड आनंद होतोय जे काही केलं त्याबद्दल. आपल्याला घरात बोलवून त्यांनी आपला सगळ्यांसमोर अपमान केला आणि तुला पडली ती बांगड्यांची. अरे पण ते इतक्या खालच्या थराला गेले म्हणून काय आपणही तेच करायचं का? ए, तू काय स्वतःला फिल्म मधली कुठल्या हिरोईन वगैरे समजतेस का? म्हणजे तू असं मस्त जाऊन त्यांना बांगड्या परत करणार आणि त्यांना साक्षात्कार होणार तुझ्या चांगुलपणाचा, असं समजतेस स्वतःला? दादा ऐक ना, तुझ्याकडे जे काही पैसे राहिले असतील ते मला परत दे ना. नाही येत ते माझ्याकडे. ते बांगड्या गहाण ठेवून जे काही पैसे आले ना त्याच्यापेक्षा खूप जास्त नुकसान केले त्यांनी आपलं. पण दादा, ह्या खोट्याचा खेळ तर आपणच सुरू केलाय ना. तो केलाय ना, केलाय. त्या खेळात तू होतीस का? नव्हती ना. तू तर खरं वागत होतीस. तुला काय मिळालं सांग? तू सत्यजित चांगला मुलगा वाटला मला. तुम्हा दोघांना एकत्र बघितलं तेव्हा असं वाटलं की तो चांगला असेल. माझी मुलगी जशी आहे तशी तिला स्वीकारतोय. तरी काय केलं? माझ्या मुलीचं मन तोडलं, नाही का? बरं ठीक आहे, पण जे काही खरं आहे त्यांना कळलं. पण हे कळल्यावर चुपचाप लग्न मोडू शकत होते ना. पण त्यांनी तसं केलं नाही, बदला घेतला. हे बघ, मला कळत होतं, माझी चूक मला कळत होती. तुझं प्रेम तुला सापडत होतं. नाही, बापूसाहेब विचार फार माज आहे ना त्याला, आपल्या पोझिशनचं, आपल्या पैशांचं. पण त्या बापूसाहेब विचारायला हे माहित नाही अजून.
की तुझा माज उतरवण्यासाठी हा वसंत नारकर जन्माला आलाय. माझ्या बायकोची शपथ आहे मला. वर गेली बिचारी, पण माझ्या मुलीचं असं थाटात लग्न लावीत नाही. बापूसाहेब, तोंडात बोट घालशील रे तू. लायकी कळेल तुला तुझी. भाई अहो आपण आपल्या कामातून मोठं होऊन त्यांना धडा शिकवायला हवा ना. त्यांचेच पैसे खाणं म्हणजे आपण आपला स्वाभिमान विकून खाण्यासारखं आहे. खूप झाली तुझी भाषणबाजी. आता वेळ भाषणबाजीची नाहीये, आता वेळ आहे ती बदला घेण्याची. दादा इथे मुद्दा उसूलांचा आहे. उसूल गेले उडत. काय काय मिळालं एवढं सगळं खरं वागून? हा, त्यांनी घराबाहेर काढलं तुला. तुझ्या त्या प्रेमावर लाट मारली त्या सत्यजित विचाराने आणि उसूल म्हणतेस? बस झाला आता. विसरून जा त्या सत्यजित विचाराला, कळलं? चला बाई, इथे थांबण्यात काय अर्थ नाही. आत जाऊन बसू. चला. कसं विसरू? एवढं सोपं असतं तर किती चांगलं झालं असतं. जसं त्यांच्या वाईट आठवणींमुळे त्यांच्यावर राग येतो, तसंच त्यांच्या चांगल्या आणि प्रेमळ आठवणी ह्याच रागावर पांघरून घालतात. मला माहिती आहे मिस्टर बाबीसाहेब, तुम्ही हळूहळू सगळं विसरून जाणार, पण मी नाही विसरू शकत. बरं झालं सत्यजितनी हे फोटो काढून टाकले. ते या फोटोंचं इथं काहीच काम नाही. खरं तर लायकीच नाही या फोटोंची इथं असण्याची. आत्ताच्या आत्ता उचलून फेकून द्यायला सांगते. आई, मी तिला विसरायला तयार आहे, पण प्लीज ही फोटोज. सत्यजित, प्रत्येक वस्तूची किंमत आणि त्याची जागा ओळखायला शिक सत्यजित. पायातली चप्पल कधीच गळ्यात मिरवायची नसते. त्या चपलेला काही फरक पडत नाही, पण आपली इज्जत वेशीवर टांगायला लोक कमी करत नाहीत, हे लक्षात ठेव. तुम्ही बोलताय ते मला मान्य आहे बापूसाहेब, पण या घरात मला त्या मुलीची आठवण होईल अशी कुठलीही गोष्ट नको आहे. त्या मुलीने तुझ्या मनात सुद्धा घर केलेलं आहे. त्या मनातून त्या मुलीला काढून टाक, मला ते सुद्धा नको आहे. मी चुकलो बापूसाहेब. मला सगळं माहिती होतं. चारू इंजिनियर नसून एक साधी मेकॅनिक आहे हेही मला माहिती होतं. पण बापूसाहेब, मी खरं सांगतो, तुम्हाला वाटते तशी चारुलता. बस. इतकं होऊन सुद्धा हा त्या मुलीचीच बाजू घेतोय आणि याची जीभ धजावते तरी कशी? या फ्रॉड कवडीमोल लोकांसाठी आपण आपल्या वडिलांच्या विरुद्ध बोलतोय याची साधी लाज सुद्धा वाटत नाही याला. सुमती, या घरातून त्या मुलीचा विचार, अस्तित्व आणि जाणीव सगळं पुसून टाकलं गेलं पाहिजे. माझा शब्द आहे, माझा शब्द अंतिम शब्द. आणि हो, याच्या डोक्याची जरा साफसफाई करा बापूसाहेब, फक्त तुझ्यासाठी. या क्षणाला तू आलास ना, म्हणून त्या सगळ्यांना या घरातून मी सही सलामत बाहेर जाऊ दिलंय. नाहीतर जेलमध्येच पाठवलं असतं कायमचं त्या अख्ख्या फॅमिलीला. अरे जरा भानावर ये रे सत्यजित, जरा भानावर ये. का त्या फ्रॉड गुन्हेगारांच्या टोळीला पाठीशी घालतोयस तू? का? मी मान्य करतो बापूसाहेब की
ते लोक फ्रॉड आहेत. पण जी काही चूक आहे ती तिच्या वडिलांची आहे बापूसाहेब. या चारुलताची काही चूक नाही. मला हे मान्य आहे की तिच्या वडिलांनी जो काही गुन्हा केलाय तो अक्षम्य आहे. त्यामुळे तुम्ही जे काही वागताय ते तुमच्या जागी अगदी योग्य आहे बापूसाहेब. पण मी कबूल करतो बापूसाहेब की आता चारुलता आणि माझं लग्न कधी होऊ शकणार नाही. आमचं लग्न मोडलं कायमच. या खोलीतलं तुझं अस्तित्व मी मिटवेन, पण माझ्या मनातलं तुझं अस्तित्व ते बहुधा माझ्यासोबतच संपेल. मी काय करू चारू? कसं जगू तुझ्याशिवाय? मी मान्य करतो बापूसाहेब की आता चारुलता आणि माझं लग्न कधी होऊ शकत नाही. निहारिका बाबा फायनली काय ऐका हे फायनली मी जिंकली आहे बाबा. तुमची मुलगी फायनली जिंकली आहे. ऐका ना ही क्लिप ऐका. ही नुसती ऑडिओ क्लिप नाहीये. ही ऑडिओ क्लिप म्हणजे ना म्हणजे ढोल ताशे नगारे जे ओरडून ओरडून सांगतात की मी जिंकले. निहारिका शांत हो बघू. हे बघ, मान्य आहे की तू सत्यजितचं लग्न मोडलेस, पण याचा अर्थ असा होत नाही की तो तुझ्याशी लग्न करायला तयार झालाय. बाबा किती हो भोळे तुम्ही. हेच करत आलाय तुम्ही आयुष्यभर. नाका समोर चालायचं. पण बाबा याने काही होत नाही. हा यशाच्या पायऱ्या चढायच्या असतील तर सगळं व्यवस्थित प्लॅन करावं लागतं. मला सांगा शिक्षणाचा उपयोग काय फक्त ते जॉब मिळवण्यासाठी किंवा डिग्री मिळवण्यासाठी करिअर करण्यासाठी करायचा असतो का? MBAच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आपण आपल्या आयुष्यात वापरले तर काय फरक पडतो? हा हे बघा बाबा, सत्यजित माझं अंतिम ध्येय आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही एक स्टेप होती आणि मी ती पार केली. अगं पण माणसं म्हणजे काय नोकरी डिग्री किंवा हुद्दा नसतो जी स्ट्रॅटेजी वापरून जिंकता येतात. अगं तिथे प्रसंगी स्वतः हरून समोरच्याचं मन जिंकावं लागतं. बाबा किती ओल्ड स्कूल आहात तुम्ही. मला सांगा आजकालच्या माणसांना मन असतं? नाही. अशा सगळ्या स्ट्रॅटेजीज वापरून ते मन आपल्या बाजूने वळवून घ्यावं लागतं. आणि तुम्हाला तर माहितीये हवं ते मिळवणं गरज नाही, सवय आहे माझी आणि मी ते मिळवतेच. त्याच निहारिका. वसंत नारकरांनी ज्या बांगड्या गहाण ठेवल्या होत्या त्या सोडवायच्या होत्या. मग पैसे द्या आणि सोडून घेऊन जा. टोटल किती खर्च येईल? व्याज पकडून 1 लाख रुपये द्यावे लागतील. काय 1 लाख? बरं. क्या चांद कसा आहेस रे बाबा? बढिया एकदम मस्त ना. बरं आपली गाडी बरी आहे ना गाडी? कुठे? माझी गाडी काय झाली? गाडीची अवस्था ही चांगली सर्व्हिसिंगला टाकली तेव्हा गाडी चांगली होती. काय करून टाकलं गाडीचं? हे बघा मला माझ्या गाडीचे पैसे हवेत. साहेब ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला तुमची गाडी उद्या देते आणि जशी आली होती ना त्यापेक्षा एकदम भारी आणि एकदम टकाटक करून देते. काय तर म्हणे टकाटक. साहेब ऐका ना, माझ्यावर विश्वास ठेवा. एक प्रॉब्लेम झाला होता म्हणून. पण मी नक्की तुम्हाला तुमची गाडी उद्या देते. जर उद्या नाही मिळाली ना उद्या परवा नक्की देऊ आम्ही. परवा? हो. पोलिसात गेलो ना मग समजेल तुम्हाला परवा तेरवा काय असतं ते. हे बघा साहेब, प्लीज पोलिसात जाऊ नका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला तुमची गाडी एकदम भारी करून देते. ही शेवटची संधी तुम्हाला. हो. चारूचा वादा. हे बघा साहेब, याच्या आधी आमच्या विरुद्ध कोणाचीच अशी कंप्लेंट नाही आलेली. विश्वास ठेवा आमच्यावर. मला माझी गाडी व्यवस्थित हवी, तीही उद्याच.